तू रील मध्ये टाकते की हे टाकते? फुल व्हिडिओ असतो रे बाबा. तर तू एक काम कर, रील फॉर्मॅट मध्ये. मी थोडं वेगळ्या प्रकारचं वरण बनवलंय. हे आहे मुगाचं वरण. बाबू साहिल दादाला टँग बनवून देतोय. एक मिनिट बनले. चांगलंय चांगलंय का? सांग येऊन सांग. आज आहे वांग्याचं भरीत, पण हे फोडणीवाला आहे, चमचमीत. साहिल जेवायला बसला इथे. आमचं जेवण झालं आहे. त्याचा काही ऑफिसचा कॉल होता, त्याच्यामुळे आता जेवतो. आणि साहेबाने सगळे कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकले आहेत धुवायला. तू पण ठीक आहे, इथे तुला काय प्रॉब्लेम नाही. इव्हन अरविंदकडे पण तुला कपडे मिळतात, काय प्रॉब्लेम नाही. हां हां. आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये. आणि काय आम्ही आता चाललोय मार्केटमध्ये मसाल्याचं सामान घ्यायचं आहे. आणि मला साड्यांचं पण थोडंसं काय लागलेलं आहे का ते थम्सअप करतो. हे आम्ही जाऊन येतो. नाही खाली आले ते. हो बांधायला घेतले मी. पिशवी दे मला. इथे दळतो. हात करा हात करा. आम्ही इथे मसाल्याचं सामान काय काय घेतलं सांगा. अरे बापरे, मसाल्याचं सामान सगळं सामान भरपूर सामान आहे. मसाला बनवायचं सगळं सामान घेतलं. प्रकारच्या मिरच्या आणि 33 प्रकार गरम मसाला. मला ते बांधायला दिलं, ते बांधतात. बांधायला दिलेलं आहे. आणि हे सगळं मार्केट आहे. सगळे इथे मसाले बनवायला जातात. आम्ही आमची इथे बघतो. हां हां हलक हलक तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले बनवून हो, मिळतात? सर्व प्रकारचे. ओके. स्पेशालिटी काय आहे का तुमची? हे मालवणी, आगरी, ओके. कोली, अच्छा पावभाजी मसाला, मिसल मसाला, ओके. सर्व बनतो. अच्छा. आणि व्यवस्थित सर्व करून देणार. घाटी मसाला पण करून देतो आम्ही डंकावर. आणि भाजून दळून भेटेल. होम डिलिव्हरी देता का? होम डिलिव्हरी आतापर्यंत सुरू चालू नाही. येऊन घेऊन जायचं हा, का? येऊन घेऊन जाऊ. तुमच्या समोरच बघून बघा. हे मिरची आहे, ओके हे मिरची, हे पटना मिरची, ती लवंगी आहे, काश्मीरी आहे, ती बेडकी आहे. ओके. हे सर्व मिरची समोरच्या समोर घेऊन तिकडे मागे चक्की आहे. हां. ते रोस्ट करून मग दळून तुम्हाला देऊन टाकतो. आणि रेट तुम्ही होलसेलवाले लावता का? हो, होलसेल रेट. होलसेल. ओके हे थँक्यू. संजेरी मसाला. आपले एवढे मटेरियल, इन्ग्रेडियंट मसाला इन्ग्रेडियंट्स बरेच काय काय आहे त्याच्यात. 20 प्रकार आहेत. 23 हां 23. ही कोणती मिरची आहे? हे बेडके काश्मीरी. बेडके काश्मीरी आहे, काश्मीरी. ज्यादा डालो. किती किलो? 2 किलो.
कोणती आहे हाँ डाल दो अरे बोलो मैं ही हूँ बोलो संकेश्वरी 2 किलो दोन्ही मिक्स आहे ह्या कोणत्या आहेत पण संकेश्वरी काश्मीरी आणि संकेश्वरी अमेरिकी आहे तू आणि आई वॉकी वॉकी नाही मी वॉकिंग नाही येऊ शकत चप्पलही घातली आहे काय ही चप्पलवरती मी चालू नाही शकत एवढी चला आमचं झालेलं आहे सगळं टाकली त्याच्यात टाकली ही बघा ही चलो आता मी सगळं सामान घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत गाडीवरती लेस जी आणलेली ही साडीला लावली आहे एवढीच साडीचा गेटअप एकदम चेंज झाला आहे पहिले साडी अशी होती एकदम प्लेन काहीच नव्हतं त्याच्यावरती आता ही लावले तर एकदम सुंदर वाटते आता हे आम्ही लावतो याच्यावरती ह्या पण 20 आहेत ह्याच्यात कमी आहेत मग ह्या पण कमी असते ह्या पण थोडी साईज लहान फक्त लहान याच्यात कमी दिल्या 2 त्यांनी किती करून दिल्या का आपल्याला करून याच्यात पण 20 पाहिजे होत्या 20 असली सगळ्या 4, 8 त्या 20 असते 11 12 20 आहे ह्याच्यात कमी आलं आणि हे खाली घेऊ हे पाहिजे आता इथे ग्रीन लावा बरं आणि इथे एक ब्लू असं लागलं तर वरती गेलं चालेल का काढू शकतो इथे लावा असे सोन्याचे तुकडे झाले तर काय होईल द्या पैसे चांदीवर सोन्यावर चांदीवरनं सोनं आधी बोलले सोन्याचे चांदीचे टिकले लावा आता सोन्याचे टिकले लावायला बोलतात द्या पैसे झेरॉक्स काढून घे बाबूसारखे द्या हा द्या पैसे कसे झेरॉक्स द्या पैसे आणि मला हिऱ्यांच्या टिकल्या खड्यांच्या सोन्याची शीक आणायची आणि 1 किलो कापाचा 1 किलो असं साडीला सोन्याची थोडी आजीच्या कोणी दिली साडी ही साडी कुठे म्हणजे काय पहिला शादी असायची ना तर चांदी सोन्याची जर असत हो चांदीची का सोन्याची सोन्याची होती सोन्याची
सोन्याची झाड किंवा ती कोणी विकली कधीच ना सोनं का तेव्हा सोनं किती असेल 500-600 रुपये तेवढं असेल. तेव्हाची 500 रुपये ना पण 1960 आई इकडे असतात 1945 सालची गोष्ट असेल. 40 सालची. मग 1940 साली 500 रुपये झाले काय? नाही, कमी आहे एकदम कमी. असं पाहिजे साडी घेणे ती सोन्याचीच जरा झाली पाहिजे नाही तर साडी नाही. हा विकतो ना आपला बांदेकर त्याला सांगायला पाहिजे. बांधेकर विकत नाही. सो फायनली आपली साडी तयार झालेली आहे. ही मी पहिल्यांदा अशी कस्टमाइज साडी बनवलेली आहे. आणि हे बघा, हे अशी इथे खालच्या साईडला पहिले ही लेस लावली, नंतर ह्या टिकल्या 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 अशा लावल्या ज्या फक्त अशा बॉटमला खाली दिसते. आणि पदरावरती काय करायचं हे जरा कन्फ्युजन होतं की नथ काढायची, तर नथ पण आपण नथ खूप लहान दिसत होती. मग फायनली जेवढ्या टिकल्या उरल्या त्याच्यामध्ये मॅनेज करायचं होतं. सो हे असं फुलं आहे. कसं वाटतंय? प्लेन साडीला असं एकदम गेटअप दिला. आम्ही असे नवऱ्यांचे पैसे वाचवतो. तिथे पर्सोना झाला नवऱ्याचे पैसे हा ब्लाऊज आहे. असंच आहे. मग बाकी केवढी मोठी आहे ती. माझ्याकडे ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे. मग तोच घातलेला बरा. पण हे जास्त असेल तर तुला मिऱ्या भरपूर येतील ना. मी जरा घरी करून बघतो ना. ही साडी जी नवीन घेतली होती मोठी आहे ना, पण करायला लागेल. आंबे कधी आणणार? ही साडी जी नवीन घेतली होती त्याच्यामध्ये ही 1000च्या आतमधली आहे. त्याच्यामध्ये लोक काय त्याला बोलतात, ब्लाऊज कट करून देत नाहीत आणि फॉल बिडिंग पण करून देत नाही. स्वतः ह्याला मी ब्लाऊज कट करून घेते. हा ब्लाऊज नाही चांगला वाटणार याच्यावरती. पण तुला काढावं लागेल. काढ. भरपूर कमी काढते जरा. हां कशाला काय करणार आहे तू याचं ब्लाऊज नाही शिवणार नाही कशी होणार. नाही, हा नाही चांगला वाटणार. सेम कलर नाही चांगला वाटणार याच्यावरती. याच्यावरती कॉन्ट्रास्टच चांगला वाटणार. इतने में इतना इच मिलेगा. माझ्याकडे एक ब्लॅक कलरचा आहे याच्यावरती अशी एम्ब्रॉयडरी आहे. तो ब्लाऊज चांगला वाटेल याच्यावरती. ना चांगला नाही वाटत ना ब्लाऊज. हा कसं वाटतं? शिवल्यावर छान दिसेल. नाही, कॉन्ट्रास्ट चांगला वाटत. तर ब्लॅक इथे ब्लॅक असतं आणि इथे रेड असतं ना, हां. त्या चांगला वाटत. साडी आणि ब्लाऊज सेम काढू का काढा. पण जास्त मोठी साडी पण चांगली नाही वाटणार ना. मिऱ्याच्या भरपूर म्हणजे एवढी स्टँडर्ड साडी असते तेवढंच साईज राहते. थोडं कमी काढते. इथे घे. इथे या साईडला हां बस. लाईन मध्ये घेऊ का? बस ही लाईन घेऊ नको. ही लाईन. एक मिनिट बघा पहिले व्यवस्थित. तुला वाटलं तशी मी पण नाही वाटलं तर नको. नाही शिवलं तर तुला हे वगैरे होईल. बॅग बटवा वगैरे पिशव्या शिव. हां बटवा वगैरे होईल. थोडासा असा लाईट कलर मध्ये दिला त्यांनी. ब्लाऊजचा कलर लाईट दिलाय. आणि हे काय रंगविऱ्या ते काढते कारण ते अडकणार पूर्ण. ते मी कॉर्नर पण काढते. ते काय करता समू या बाई एवढं दिलंय. कळलं? मग ही अशी तुला दाखवते. जेवढी पाहिजे तेवढी आहे ते कट करून टाकायची. हां जरा जास्त करून मी वर घेतली चालेल. होईल. ती वर घेतली ना पण जास्त लांब पण नको. नको ते अडकतात मग. ही जरा मी वर घेते. चला आता आम्ही निघतोय. बाय. चला बाय. बाय. चला. 2,000 years later. चलो साहिल निघतोय.
आणि व्यवस्थित जा बाबा, व्यवस्थित जा. घरी निघतो. हा. ते नको 8:15 दाखवू मला. हे 15 मिनिटं पुढे. हा मम्मीसाठी हे बघा, हे 15 मिनिटं पुढे. हा त्याप्रमाणे हिशोब लावतो किती वाजता पोरगा घरी येतोय. आता मी जाणार आहे बाहेर थोडं. ओके. आधी सांगितलं मी बाहेर जाणार आहे. हा घरी नाही. अरे मी निघतीकडे चाललोय. हा ठीक आहे, चालेल. बाय बाय. व्यवस्थित जा हा. चल बाय, व्यवस्थित जा. आणि मला मेसेज कर, निलगिरीमध्ये पोहोचली त्या मेसेज कर. बाय बाय बाय. आज सुट्टी होती ना माझी, त्याच्यामुळे सुट्टीमध्ये ही सगळी कामं करून घेतली, भरपूर दिवसापासून पेंडिंग. सो आता फक्त काय ब्लाऊज वगैरे शिवायला द्यायचे आहे, ते एक काम राहिलं आहे. चलो आत्ता मी घरी आलो, जरा फ्रेश वगैरे होते. नाही मी असंच केलंय, असंच केलं. दाखव दाखव दाखव. हा, तेरा हाय हाय हाय. तू लाल झालाय आणि माती माती झाली आहे बघ. तुम्ही कुठे गेला होता? मिट्टी गिरली थी, मिट्टी ग्राउंड. अच्छा, मिट्टी ग्राउंड मध्ये गेला होता मिट्टी म्हणून. गिरली थी, फुल आली थी. हा चान्स हवा. मम्मा यांचा एक गोलकीपर होता मेन ओपोनंट टीम मध्ये, एक कबीर नावाचा मुलगा होता, त्याने मला पास केला. इथे बॉल आहे, मी इथे आहे. मी ट्राय केलं शूट करायला पण नाही गेलं. त्यांनी गोलकीपर इथे आहे, मान्य इकडे आहे. मान्य मला वाटलं सेव्ह करणार आणि मला वाटलं ते सेव्ह करणार. गोल गेला. सोडला त्यांनी. 5-4 ने जिंकले आम्ही. जिंकलात. हा 5-4 ने. टफ झाली मॅच. माहिती आमच्या टीम मध्ये कोण? दक्ष, रॉयल दक्ष, कबीर, मी, तुझे दक्ष. आंघोळ करत जा गरम पाण्यामध्ये. मैं इसका फ्रेंड हूँ, मैं इसको देखना है क्या कर रहा है. मैं आंटी से अभी एडिटिंग सीखने आया हूँ क्योंकि मैं भी मेरा चैनल खोलूँगा. नाम अब तक डिसाइड नहीं किया है और चैनल अपलोड करेगा जो झूठ में आने वाला है बहुत टाइम. और मैं व्लॉग्स बनाऊँगा आंटी की तरह. अभी आंटी मुझे एडिटिंग सिखाएगी. चलो